नमस्कार मित्रांनो, वस्ताद या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तसेच मुद्गल या सिरीजमध्ये सुद्धा तुमचे स्वागत आहे. मी आशा करतो की हे आपले भारतीय टूल वापरून आपण सर्वांची हेल्थ कशी राहील याची काळजी घेईन. लहान मुला मुलींपासून ते वयस्कर आजी आजोबापर्यंत हे साधे टूल कुठेही घेऊन जाऊन तुम्ही हे व्यायाम करू शकता. यासाठी मुद्गलची सर्व सिरीज काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तरच तुम्ही त्याचा वापर दुखापत न होता योग्य पद्धतीने करू शकाल. मित्रांनो, हे मुद्गल त्याला भारतीय क्लब सुद्धा संबोधले जाते. तसेच अजून वेगवेगळ्या नावाने सुद्धा त्याला संबोधले जाते. मित्रांनो, हे काय आहे हे आपण आज पाहणार आहे. नावाप्रमाणेच इंडियन क्लबचा उगम हा भारतात झाला. 13व्या शतकापर्यंत याचा युद्धामध्ये वापर केला जात होता, परंतु सध्या आरोग्य ताकद सुधारण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 17व्या शतकात ब्रिटिशांनी भारतात वसाहत स्थापन करायला चालू केल्या आणि त्याच्या समोर स्थानिक देशी भारतीय कुस्तीपटू आणि खेळाडूंनी मुद्गल स्विंगचा सराव सादर केला. यावेळी ब्रिटिश सैन्यांनी त्यांच्या प्रशिक्षण पद्धतीचा एक भाग म्हणून मुद्गल या व्यायामाची एक आवृत्ती स्वीकारली आणि 1830च्या दशकापर्यंत या सरावाचे मुख्य भूभाग ब्रिटनमध्ये पोहोचवले, जिथे तो शारीरिक संस्कृतीच्या वर्तुळात पटकन लोकप्रिय झाला. 1840च्या दशकापर्यंत क्लब स्विंग फ्रान्स आणि जर्मनीमध्ये पसरले होते. तेथे नंतरच्या काळात फिजिकल कल्चर मध्ये त्याचा वापर करण्यात येऊ लागला. 1850च्या दशकात युनायटेड स्टेटमध्ये क्लब स्विंग दिसू लागले. लंडन, पॅरिसमधील शिक्षकांनी ते येथे आणले. युनायटेड स्टेटमध्ये ही प्रथा इतकी लोकप्रिय झाली की 1889 ते 1890 मध्ये इंग्रजी भाषेवरती यामध्ये मोठ्या प्रमाणात मजकूर प्रकाशित झाले. त्यानंतर विविध देशांमध्ये अभ्यासाचे मुद्गलवरती स्वतःची विशिष्ट शैली, पकड आणि तंत्र विकसित केल्या. यावेळी 19व्या शतकाच्या आधी युरोपमध्ये क्लब स्विंगचा सुवर्ण युग आला. विविध प्रादेशिक शैलीमध्ये मुद्गल स्विंगचे दोन प्रमुख प्रकार तयार झाले: जड मुद्गल आणि हलके मुद्गल. जड मुद्गल स्विंगमध्ये 3 ते 12 पौंड किंवा यापेक्षाही मोठ्या मुद्गलचा वापर केला जातो आणि हे स्नायूंची शक्ती वाढवण्यास वापरले जाते. जे बलवान आहेत, खेळाडू आहेत असे लोक हे वापरायचे. तसेच हलके मुद्गल स्विंग दुसरीकडे 1/2 ते 3 पाऊंड पर्यंत मुद्गलचा सुद्धा वापर केला जायचा. अशा पद्धतीने आपल्या भारतीय पारंपरिक साधनेचा वापर जगभरामध्ये पसरला. हे साधन म्हणजेच मुद्गल आपल्या हेल्थसाठी कसे काम करते हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.